अनघाने काही क्षण मोबाईलकडे पाहिलं आणि शांतपणे फोन ठेवून दिला. पुन्हा तोच नंबर वाजला. यावेळी तिने उचलला. समोरून गावातील सुनंदा काकूंचा आवाज होता. अनघा, मी बोलतेय, घाबरू नकोस. तुझे सासरे गेल्या महिन्यापासून अंथरुणाला खेळले आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले. बँकेच्या नोटिसा आल्या आहेत. आणि निलेश, तो दारूच्या नादाला लागलाय. अनघा एक शब्दही बोलली नाही. काकू पुढे म्हणाल्या, बाळा, त्यांनी तुझ्याशी जे केलं ते चुकीचंच होतं. पण आता ते तुझी चौकशी करत आहेत. फोन कट झाला. पण अनघाच्या मनात कोणतीही सहानुभूती निर्माण झाली नाही. तिला त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा 4 दिवसांच्या बाळाला घेऊन ती घराबाहेर उभी होती आणि त्याच लोकांनी दार तिच्या तोंडावर बंद केलं होतं. त्या दिवशी तिच्या अश्रूंना किंमत नव्हती. मग आज त्यांच्या संकटाने तिचं मन काय हेलावलं. तरीही द्वेषानं भरली नाही. तिने स्वतःला एकच सांगितलं, मी परत मागे वळून जाणार नाही. पुढचे काही महिने तिने कामात स्वतःला झोकून दिले. दिवसा गारमेंट्सच्या फॅक्टरीत काम, रात्री घरी आणलेलं शिवणकाम, मध्ये 2 लहान मुलींची जबाबदारी, जो फक्त 4-5 तासांची. पण मनात एकच ध्यास, माझ्या मुलींना कधी कोणासमोर हात जोडावे लागू नयेत. हळूहळू तिच्या शिवणकामाची गुणवत्ता पाहून आसपासच्या महिलांनीही कपडे द्यायला सुरुवात केली. एका वर्षात तिने सेकंड हँड शिवण मशीन विकत घेतली. 2 वर्षांनी भाड्याने एक छोटी खोली घेतली आणि बाहेर बोर्ड लावला, अनघा लेडीज टेलर. दुकान लहान होतं, पण तिची मेहनत खूप मोठी होती. सणासुदीला इतकं काम यायचं की रात्रीचे 2 वाजेपर्यंत मशीन चालू असायची. आर्या आता शाळेत जाऊ लागली होती. छोटीशी सई आईच्या मशीनजवळ बसून रंगीत कापडांशी खेळायची. एके दिवशी आर्याने शाळेतून येऊन विचारलं, आई, माझे बाबा कुठे आहेत? सगळ्यांचे बाबा शाळेत येतात. अनघाच्या हातातलं कापड थांबलं. काही क्षण ती शांत राहिली. मग मुलीला जवळ घेत म्हणाली, बाळा, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात बाबा असतातच असं नाही. पण लक्षात ठेव, आई कधीच कमी पडणार नाही. त्या रात्री ती मुली झोपल्यानंतर खूप रडली. पण सकाळी पुन्हा नेहमीसारखी उभी राहिली. 5 वर्ष निघून गेली. अनघाचं दुकान आता छोट्या बुटीकमधून बदललं होतं. तिच्याकडे 4 महिला कामाला होत्या. त्यातल्या 2 महिलांनी त्यांच्या नवऱ्यांनी सोडलं होतं. अनघा त्यांना नेहमी म्हणायची, आपण दया मागणारा नाही, काम करणाऱ्या बायका आहोत. एक दुपारी दुकानात ग्राहकांची गर्दी असताना दारात एक क्रुश, थकलेला आणि दाढी वाढलेला माणूस समोर उभा राहिला. अनघाने वर पाहिलं. समोर निलेश उभा होता. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. तो पूर्वीसारखा रुबाबदार नव्हता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर पश्चाताप आणि आवाजात तुटलेपणा होता. तो हळूच म्हणाला, अनघा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अनघाने मशीन बंद केली. दुकानात काम करणाऱ्या महिलांकडे पाहून ती म्हणाली, तुम्ही काम करा. मग ती निलेशकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना प्रेम, फक्त वर्षानुवर्षाच्या वेदनेनंतर आलेली शांतता. निलेशने थरथरत्या आवाजात पहिलंच वाक्य बोललं, माझीच एक चूक झाली. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. पण अनघाच्या मनात फक्त एकच विचार होता. आज त्याला माझी आठवण आली की माझ्या उभ्या राहिलेल्या आयुष्याची. निलेश दुकानाच्या दारात उभा होता. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. अनघाने त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना प्रेम. वर्षानुवर्षाच्या संघर्षाने तिच्या डोळ्यात अश्रूऐवजी आत्मविश्वास आला होता. बोल, कशासाठी आला आहेस? तिने शांतपणे विचारलं. निलेशने मान खाली घातली. माझी चूक झाली अनघा, मला माफ कर. आई गेली, बाबांना अर्धांगवायू झाला आहे. शेती बँकेने जप्त केली. ज्यांच्यासाठी मी तुझी साथ सोडली ते आज स्वतःच माझ्याकडे असहाय्य आहेत. मला रोज त्या दिवसाची आठवण येते जेव्हा मी तुला 4 दिवसाच्या बाळांसह घराबाहेर उभं ठेवलं होतं. अनघा शांतपणे ऐकत होती. माझ्यासोबत चल, आपण पुन्हा नव्याने संसार करू, निलेश म्हणाला. अनघाने हलकसं हसू दिलं. संसार? निलेश, संसार एका दिवसात तुटत नाही. तो विश्वास तुटल्यावर संपतो. ज्या दिवशी मी तुझ्याकडे मदतीसाठी पाहिलं होतं त्या दिवशी तू नवरा नव्हतास, फक्त मुलगा होतास. आणि ज्या दिवशी माझ्या मुलींना वडिलांची गरज होती त्या दिवशी तू त्यांच्यासाठी अनोळखी झालास. निलेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला एक संधी दे. अनघा म्हणाली, संधी मी तुला खूप दिल्या होत्या, पण प्रत्येक वेळी तू गप्प राहिलास. आज मी इथपर्यंत कोणाच्या आधाराने नाही, तर माझ्या मुलींचा हात धरून पोहोचले आहे. आता मागे वळण्याचं कारण उरलेलं नाही. तेवढ्यात शाळेची बस दुकानासमोर थांबली. आर्या आणि सई धावत दुकानात आल्या. आई, दोघींनी तिला मिठी मारली. निलेश त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याने थरथरत्या हाताने आर्याच्या डोक्यावरती हात ठेवण्याचा प्रयत्न केला. आर्या मागे सरकली आणि निरागसपणे विचारलं, आई, हे काका कोण आहेत?
तो प्रश्न ऐकून निलेशचा कंठ दाटून आला. जिवंत असताना स्वतःच्या मुलीच्या तोंडून काका हा शब्द ऐकण्यापेक्षा मोठी शिक्षा त्याच्यासाठी दुसरी नव्हती. अनघाने मुलींना जवळ घेतलं आणि एवढंच म्हणाली, बाळांनो, नमस्कार करा. दोघींनी नमस्कार केला आणि आत गेल्या. निलेश रडत म्हणाला, त्यांना खरं सांगशील? अनघा शांतपणे उत्तरली, एक दिवस नक्की सांगेन, पण त्याआधी त्यांना हे शिकवेन की माणसाची ओळख रक्ताच्या नात्याने नाही तर संकटात दिलेल्या साथीने ठरते. निलेश निघून गेला. काही महिन्यांनी अनघाला कळलं की सासरे अजूनही आजारी आहेत. अनेकांनी तिला सांगितलं, त्यांनी तुझ्यावर खूप अन्याय केला, जाऊ नकोस. पण अनघा मुलींना घेऊन त्यांना भेटायला गेली. खोलीत अंथरुणावर पडलेल्या सासऱ्यांनी तिला पाहताच डोळे भरून आले. थरथरत्या हातांनी ते म्हणाले, बाळ, आम्ही पाप केलं. मुलगा मुलगी करताना आम्ही माणुसकीच विसरलो. देवाने आमचा अहंकार मोडला. सासू आता या जगात नव्हती तर घर ओसाड झालं होतं. अनघाने त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. मी तुम्हाला माफ केलं, पण जे घडलं ते कधीच विसरू शकत नाही. तेवढ्यात सई पुढे आली आणि निरागसपणे विचारलं, आई, हे आजोबा आहेत का? अनघाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, हो बाळ, हे तुझे आजोबा आहेत. सासऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्या नातींना ज्यांनी जन्मदिल्या दिवशी नाकारलं होतं त्याच नाती आज त्यांच्या पलंगाजवळ उभ्या होत्या. त्या दिवशी अनघा घरातून बाहेर पडताना तिने मागे वळून एकदाच पाहिलं. एकेकाळी ज्या उंबरठ्यावर तिला अपमानाने हाकलून दिलं होतं त्याच उंबरठ्यावर आज तिला सन्मानाने निरोप घेतला जात होता. कारमध्ये बसताना आर्याने आईचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आई, तू आम्हाला नेहमी सांगतेस ना, मुलगा मुलगी सारखेच असतात. अनघा हसली. हो बाळ. आर्या पुढे म्हणाली, मग आजोबांना हे आधी का समजलं नाही? अनघाने खिडकीबाहेर पाहिलं. मावळता सूर्य आकाश लाल करून निघून जात होता. ती हळूच म्हणाली, काही लोकांना सत्य समजायला आयुष्य निघून जातं, पण तोपर्यंत त्यांनी गमावलेली माणसं परत मिळत नाहीत. कार पुढे निघून गेली. मागे राहिलं ते एक मोठं घर आणि त्या घरात कायमचा घुमत राहिला एकच धडा. वारस आडनावाचा नसतो, वारस असतो संस्कारांचा. आणि मुलगी कधीच ओझं नसतं, ती संधी मिळाली तर संपूर्ण घराचा आधार बनते. अनघाचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.